नाथ संप्रदायाची सुरुवात कशी झाली? नवनाथ हे नारायणांचे अवतार आहे. की चिमटा असतो, नाथांचा चिमटा आपण ज्याला म्हणतो. काही चिमट्यात कड्या कमी असतात, काही चिमट्यात जास्त, काही याच्यात 9 असतात, काही याच्यात 1 असते. तर मग ह्या फरक का बरं असतो त्याची करणी कसं करतात? असतं, मग ती करणी कशी करतात? करणी करायला त्याला काय नाही, कोणी फोटोवर करतं, कोणी मातीवर करतं, कोणी तुमच्या केसावर करतं, कोणी तुमच्या कपड्यावर करतं. हे रिअल आहे, याच्यात काही चुकीचं नाही. म्हणजे करता येते करणी. 100% करता येते. मग याच्यावरचा उपाय काय? तर त्यावेळेस तो मुंजा म्हणून तो तयार होतो. हम्म. आणि मुंजाला कसं आहे, हा लहान मुलांना जास्तीत जास्त यांना त्रास देण्याचं काम करत असतो. कर्णपिशेची साधना ही यक्षिणी साधनामध्ये येते. बरोबर. तर कर्णपिशाचिनी साधना म्हणजे आपण तिची साधना करतो, गुरु आपल्याला मंत्र देतो, त्या मंत्राने आपण तिला सिद्ध करायचं. रात्री 12 वाजता बसावं लागतं त्याला. तुम्ही सिद्ध केलेलं आहे. कर्णपिशाचिनी मी केलेली आहे. स्वतः सिद्ध केलं. आणि मग जे आता तुमच्या दरबारात जे तुमचा गुरुवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारला तुम्ही तुमचा दरबार भरवता. तर त्या दरबारात बरेच जण असे गोष्टी घेऊन येतात की मला भूत लागले किंवा माझ्या मागे करणी केली. हो, तर ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? नाही ते एकदम सत्य आहे ते. कारण ते ज्याला त्याचा त्रास होतो त्यालाच माहीत असतं. तुमच्या गळ्यात आपण एक शैलशिंगी म्हणून बघतो. हो, तर ही विद्या प्राप्त केल्याच्या नंतर तुमचे गुरु देतात की म्हणजे त्या मागचं काय नाही सत्य आहे? जसे बमनाथजी होऊन गेले, ते एक दर्शनी साधू होते. महादेवांनी स्मशानभूमीमध्ये राहून महाकालाचा अवतार घेतला बरोबर. आणि स्मशानची ते आज राजा मानले जातात. बरोबर. तसेच हे आगोरी सुद्धा महाकाललाच मानतात. बरोबर. जसं तुम्ही म्हणले की मुस्लिम लोक हे धर्मासाठी जगतात आणि हिंदू धर्मातील जे लोक आहेत ते मुलाबाळांसाठी जगतात. तर मग याच्यावर तुम्ही काय बोला? हिंदू झोपलेला आहे का जागा आहे? आज 4थीच्या मुलाला हे शिकवलं जातं की हिंदू हा काफिर आहे. काफिरला मारणं हे कुराणामध्ये जायज आहे. जिहादी माणसाला मारलं म्हणून त्याच्यात काहीच विशेष नाही. त्यांनी जे गोमातेवर ज्यांनी ज्यांनी सुरी चालवली त्यांच्या मानव सुरी चालवायला काहीच हरकत नाही. बमनाथजी काय म्हणत होते, जाग जाओ रे हिंदू. सनातन धर्म की रक्षा हा करो.